तर माझा पुढचा प्रश्न म्हणजे एक प्रामुख्याने मला तुम्हाला विचारायचं आहे, की आता एस-आर केटरर्स हा ब्रँड 2001 सालापासून आहे. तर प्रामुख्याने क्लायंट बेस किंवा कस्टमर्स कसे तुमचे असतात आणि कुठल्या क्षेत्रातील तुम्हाला जास्त ऑर्डर्स मिळतात, की कसं तुमचं ट्रेंड आहे? प्लीज एलॅबोरेट. आता कसं आहे, की एस-आरचं कस्टमर बेस खूप इलॅबोरेट आहे आता म्हणजे व्हर्सटाईल आहे आपण असं म्हणू शकतो, की वेडिंग्स असो किंवा मुंज असो, लग्न असो. त्याच सोबत कॉर्पोरेट क्लायंट बेस खूप वाढला आहे एस-आरकडे आता सध्या, की आपण अ, बऱ्यापैकी सेटअप्स, प्रेझेंटेशन्स, हायजीन हे स्टँडर्ड्स याचे मेंटेन करत असतो. तर मागच्या काही वर्षात आपला कॉर्पोरेट क्लायंट बेस खूप वाढला. अगदी मुंबईमध्ये भारत पेट्रोलियम, BPCL आहे, HPCL आहे. वाह! नाशिकमध्ये HL आहे, एपकॉस आहे. बऱ्याच साऱ्या कंपन्या आहेत किंवा सिग्नेचर फूड्स आहेत. तर याच्यामध्ये ना बरेच सारे कॉर्पोरेट ग्रुप्स आहेत, की ज्यांचं आपण कंटिन्युअसली काम करत असतो. आणि सध्याचा जो कल आहे लोकांचा, की डेस्टिनेशन वेडिंग्सकडे बऱ्यापैकी कल आहे. तर एस-आर इज नाऊ फोकसिंग ऑन डेस्टिनेशन वेडिंग्स आणि खूप साऱ्या क्लायंटकडनं एस-आरला पसंती असते, की कुठे रिसॉर्ट्स बुक करतात आणि 2 ते 3 दिवसाचे जे वेडिंग्सचे इव्हेंट असतात, त्याच्यामध्ये एस-आरला हायर केलं जातं. म्हणजे मी म्हटलं ना, की इतकं व्हर्सटाईल क्लायंट बेस आहे ना, तर नाशिकला जी नुकतीच रणजी ट्रॉफी मॅच झाली, हो. त्या मॅचमध्ये सुद्धा एस-आरनीच सर्व्हिस दिली. वाह! त्याच्यामध्ये ऋतुराज गायकवाड, कृणाल पांड्या यासारखे प्लेयर्स होते आणि त्यांना सुद्धा एस-आरनी फूड सर्व्हिस दिली.